पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम मत्ती शुभवर्तमान अध्याय 16 मराठी. चिन्ह दाखविण्याबाबत केलेली विनंती व तिला येशूचा नकार. चिन्ह दाखविण्याबाबत केलेली विनंती व तिला येशूचा नकार. तेव्हा परुषी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता आम्हास आकाशातून काही चिन्ह दाखवावे अशी त्याजवळ मागणी केली. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळी म्हणता उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे, आणि तुम्ही सकाळी म्हणता आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखण्याचे समजते, पण काळाची लक्षणे तुम्हास ओळखता येत नाहीत. दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह मिळणार नाही. मग तो त्यास सोडून गेला. शिष्यांच्या असमंजसपणाचा निषेध. नंतर शिष्य पलीकडे गेले, पण भाकरी घ्यावयास विसरले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपा व सावध रहा. तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, आम्ही भाकरी घेतल्या नाहीत म्हणून हा असे बोलतो. परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून हा असे बोलतो असा विचार तुम्ही मनात का करता? तुम्ही अजून समजत नाही का? 5,000ला 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या उचलल्या? तसेच 4,000ला 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या उचलल्या? याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. तेव्हा ते समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही, तर परुषी व सदुकी यांच्या शिक्षणाविषयी सावध राहण्यास सांगितले. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मय्या किंवा संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बार योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणाला सांगू नका. स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यास दर्शवू लागला की मी येरुशलेमास जाऊन वडील, मुख्ययाजक व शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपणाला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्रास म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळा आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात आले असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व
आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहील तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्य सर्व जग मिळवेल आणि आपला जीव गमावेल तर त्याला काय लाभ होईल? अथवा मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देईल? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवाने आपल्या दिव्य दूतासहित येईल. त्या समयी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास खचित सांगतो की येथे उभे राहणाऱ्यात कोणी असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहात तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही.